हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। विधानसभा अध्यक्षांविरोधातील ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। ठाकरे गटाच्या याचिकेवर थोड्याच वेळात सुनावणीची शक्यता। ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या लागू शकतात। धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांचं निवडणूक आयोगाला पत्र। मराठा समाजाकडून जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता। पुढील आठवड्यामध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता। निवडणुकीच्या दृष्टीने निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण। पुढील आठवड्याच्या मध्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता। जागा वाटपावरून दादा गट आणि शिंदे गट आक्रमक। भाजपच्या मित्रपक्षांच्या आग्रहामुळे महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला बदलण्याची शक्यता। 9 मार्चला दिल्लीमध्ये महायुतीची बैठक। राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेसाठी 9 जागांची मागणी। बारामती, रायगड, शिरूर, सातारा, गडचिरोली, बुलढाणा, दिंडोरी, धाराशिव आणि परभणीसाठी दादा गट आग्रही। मित्रपक्षांना सन्मानजनक जागा देऊ। जागा वाटपाबाबत योग्य वेळी माहिती देणार उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तर अमित शहा, जेपी नड्डा यांच्यासोबत देखील भाजप नेत्यांची बैठक। शिंदे गटा इतक्याच जागा आम्हाला मिळाव्या। अजित पवार गट ठाम। चर्चेतून योग्य मार्ग निघेल। भाजप आम्हाला दिलेली आश्वासनं पाळेल। छगन भुजबळांची प्रतिक्रिया। ठाकरे गट 20, काँग्रेस 15 तर शरद पवार गटाला 10 जागा। सूत्रांची माहिती 23-15-10च्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। महाविकास आघाडीचा वंचितला 3 जागांचा प्रस्ताव। काँग्रेस आणि ठाकरे गट प्रत्येकी 1 जागा देणार। 2 जागांसह आणखी 1 जागा वंचितला देण्याची महाविकास आघाडीची तयारी। सूत्रांची माहिती। वंचित बहुजन आघाडीचं पूर्ण समाधान करणार। भाजपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत होईल असं कृत्य प्रकाश आंबेडकर करणार नाही। संजय राऊतांची प्रतिक्रिया। कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी शरद पवार लोणावळ्यात दाखल। अजित पवार गटातील 137 कार्यकर्ते शरद पवार गटात प्रवेश करणार। तर शरद पवार गटाकडून वेळ तीच आणि मालकही तोच अशा आशयाची बॅनरबाजी। भंडारा गोंदिया मतदारसंघामध्ये आज अजित पवारांची जाहीर सभा। अजित पवार गटाकडून भंडारा गोंदिया मतदारसंघावर दावेदारी मजबूत करण्याचा प्रयत्न। उद्धव ठाकरे आज धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर। औसा, उमरगा आणि तुळजापूरमध्ये ठाकरेंची जाहीर सभा। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जनसंवाद दौरा। मुख्यमंत्री शिंदे आज कल्याण लोकसभेचा आढावा घेणार। सह्याद्री अतिथीगृहावर शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित राहणार। मुंबईत काँग्रेस पक्षाची आज महत्त्वाची बैठक। काँग्रेसचे संघटक सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल बैठक घेणार। नाशिकमध्ये मनसेच्या वर्धापन दिनाची तयारी अंतिम टप्प्यात। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज तयारीचा आढावा घेणार। नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरातील राज ठाकरे यांचे बॅनर्स अज्ञातांनी फाडले। उद्या राज ठाकरे काळाराम मंदिराला भेट देणार। विश्वास ठेवून सोबत आलेल्या लोकांचा केसानं गळा कापू नका। विश्वासघात होणार नाही याबाबत दक्षता घ्या। रामदास कदम यांचा भाजपला इशारा। 1750 टन कांदा निर्यातीला मंजुरी। राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेडच्या माध्यमातून भूतान, बहरीन आणि मॉरिशसला कांदा पाठवला जाणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर। कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच मोदींची श्रीनगरमध्ये रॅली। 5000 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन होणार। अमेरिकेमध्ये नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट। इतिहासामध्ये पहिल्यांदाच आजी-माजी राष्ट्राध्यक्षांमध्ये लढत होण्याची शक्यता। भारतीय वंशाच्या निक्की हेली निवडणूक मैदानाबाहेर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।